हा निर्णय 2 सप्टेंबर 2024 रोजीचा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत तर पाहू शकता, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे। ते तर तुम्हाला माहितीच आहे आणि आपल्याला यापासून दरमहा 1501 जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता शेवटचा दिनांक कोणता होता तुम्हाला तर माहितीच आहे, 31 ऑगस्ट शेवटची दिनांक होती। तर यात आता बदल करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 म्हणजे चालू मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। पहा, सप्टेंबर 2024 आता सप्टेंबर महिना किती दिवसाचा आहे? 30 सप्टेंबर म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ही मुदत वाढ देण्यात आलेली आहे। सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तथापि यामध्ये बदल वेळोवेळी केले जातील, त्यावेळेला सूचना देण्यात येईल असे या शासन निर्णयानुसार माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रो, अद्याप तुम्ही माझी बहीण लाडकी योजनेचा फॉर्म भरला नसाल तर आता व्हिडिओची लिंक येईल, तो प्ले करून भरू शकता। तसेच सर्वांनी लाभ घेतला नसेल